नमस्कार. आपण पाहत आहात अन्नदाता शेतकरी न्यूज. भर पावसात, चिखलात आणि थंडीतही बळीराजा डगमगला नाही. अमेरिकेसोबतच्या त्या कराराविरोधात दिल्लीत रणशिंग फुंकले गेले आहे. पाहूया सविस्तर बातमी. रामलीला मैदानावर शेतकरी एल्गार. अमेरिकेसोबतचा करार म्हणजे शेतकऱ्यांचा दफननामाच. दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने आयोजित विशाल किसान पंचायतमध्ये हजारो शेतकऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकार विरोधात शड्डू ठोकला आहे. नियोजित भारत अमेरिका कृषी करार हा भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचा नसून तो एक दफननामा आहे, असा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी हा करार रद्द करण्याची मागणी केली आहे. पावसाचे थैमान तरीही शेतकऱ्यांचा निर्धार कायम. काल रात्रभर दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू होता. मात्र या पावसाने शेतकऱ्यांचा जोश कमी झाला नाही. हजारो शेतकरी रात्रभर भिजत मैदानावर उभे राहिले. आम्ही हक्क मागण्यासाठी आलो आहोत. निसर्ग असो वा सरकार, आम्ही मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. किसान पंचायतीच्या 5 प्रमुख मागण्या. 1. अमेरिका करार रद्द करा. हा करार शेतकरी विरोधी असून यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांचे भले होणार असल्याचा दावा करण्यात आला. 2. स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी. C2+50% या सूत्रानुसार हमी भावाचा कायदा तात्काळ करावा. 3. कर्जमाफीचा जाब. गेल्या 10 वर्षात कॉर्पोरेट घराण्यांचे 14.56 लाख कोटींचे कर्ज माफ केले. मग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारचे हात कोणी धरले, असा रोखठोक सवाल विचारला गेला. 4. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांना आव्हान. मंत्र्यांनी एसी दालनात बसण्यापेक्षा रामलीला मैदानावर येऊन या करारावर उघड चर्चा करावी, असे आव्हान संयुक्त किसान मोर्चाने दिले आहे. 5. जुन्या आश्वासनांची आठवण. पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी मनमोहन सिंग यांना पत्र लिहून स्वामीनाथन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. मग 12 वर्षांपासून ही फाईल का धूळ खात पडली आहे, असा सवाल वक्त्यांनी उपस्थित केला. देशभरातील नेतृत्वाचा सहभाग. या आंदोलनात पंजाबचे जगजीत सिंग डल्लेवाल, हरियाणाचे अभिमन्यू कोहाड यांसारख्या, महाराष्ट्राचे शिवाजी खेडकर आणि दक्षिण भारतातील PR पांडियन यांसारख्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. देशभरातील ग्रामपंचायतींनी या कराराविरोधात दिलेले ठराव आता थेट प्रधानमंत्री कार्यालयाला म्हणजेच PMOला पाठवण्यात आले आहेत. अन्नदाता शेतकरी न्यूजचे विश्लेषण. हा लढा आता केवळ हमी भावाचा राहिला नसून तो जागतिक व्यापारातील भारतीय शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा झाला आहे. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत दिल्लीतून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. शेतकरी आणि शेतीशी निगडीत प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा अन्नदाता शेतकरी न्यूज.